ते तुम्ही सांगा. हे आपलं व्हेंटिलेटर स्क्रीन आहे. हां इथे 2 पेशंट सेटअप आहेत, न्यू पेशंट आणि करंट हां. पेशंट. करंट पेशंटमध्ये आपण जे आता कालचं जे व्हेंटिलेशनला लावलं आहे पेशंट, त्याचे ते डाटा राहणार सेव्ह. म्हणजे जर आपण ते करंट पेशंट सिलेक्ट केलं तर न्यू पेशंट घेतलं तर ते डिफॉल्ट व्हॅल्यू देतात खाली. नंतरला परत सिस्टम चेक आहे. सिस्टम चेकमध्ये आपण इथे सिस्टम चेकवर सिलेक्ट केला तर ते चेकआउटचा ऑप्शन्स आहेत. तर इथे लिहिले अटॅच द पेशंट बाय टू व्हेंटिलेटर. हे पेशंट सर्किट आहे त्याचा. आपण नंतर विचारले अपलोड द पेशंट वाय. पेशंट वाय म्हणजे हा पेशंट वाय. हा पेशंट वाय इथे अपलोड करायचा. ठीक आहे. पेशंट डिटेक्टेड येणार कारण त्याचं कसं आहे, जरी ते आपण व्हेंटिलेटर बंद ठेवला आहे ना तरी तो फ्लो चालूच असतो त्याचा, पेशंट डिटेक्ट व्हायला. मग आता आपण अपलोड केलं, सिलेक्ट स्टार्ट करायचं. तिथे तुम्हाला दिसणार काय काय पास होतं आहे, काय काय फील होतं आहे. कॅलिब्रेशन बोलतात ना. हां, चेकआउट, नॉर्मल चेकआउट. म्हणजे हे मशीन सेल्फ कॅलिब्रेशन करते, ते आपल्याला तोपर्यंत वेट करावं लागेल. हां, तोपर्यंत वेट करायचं. पॉवर ट्रान्झिस्टर बॅरोमेट्रिक. हां, रिलीफ वॉल, एक्सहालेशन वॉल, एक्सपिरेटरी फ्लो सेन्सर, एअर फ्लो सेन्सर, ऑक्सिजन सेन्सर, NO2 फ्लो सेन्सर अँड रजिस्टन्स अँड सर्किट मेजरमेंट्स, लीक टेस्ट, लीक कंप्लायन्स आणि रजिस्टन्स. आता ही जी टेस्ट चालली हिला लीक टेस्ट बोलतात का? हां, लीक टेस्ट आहे. अच्छा. तुम्हाला जॉईन करू शकतो. त्याचा विचार करू होतो. आता मला शनिवारपासून ॲड केलं ना, तर मी असं कोणते पर्सन आहेत ज्यांना मी प्रायोरिटी बेसवर कॉल करू शकतो. तर काही जण, आता प्रत्येकाचा स्वभाव वेगळा पडतो ना. बरोबर. काही जण कॉपरेटिव्ह असतात, जसे तुम्ही आहे की म्हणजे जरा पेशन्स असतं, कॉपरेटिव्ह असतात. तसे अमोल सर आहे, प्रवीण सर पण खूप कॉपरेटिव्ह. मग याच्यात दिसतं की आपले सगळे चेकआउट पास झाले. त्या हिशोबाने आता आपण नॉर्मल व्हेंटिलेशनला लावायचं. व्हेंटिलेशनला लावायला इथे आपण मॅन्युअली बॅग लावली आहे आणि इथे आपलं पेशंटचं जे काय हेच लंग्स, ही लंग्स आहे ना. हां, ही लंग्स. फेक आपला टेस्ट लंग्स. याला टेस्ट लंग म्हणतात. स्टार्ट व्हेंटिलेशन करायचं. बोला. हॅलो. तुम्ही पटापट करता ना, ते विचार. आता तुम्हाला टाइम नसतो, मला सरांनी पण सांगितलं आहे. वो अपने जो भी बंदे हैं ना, वो अपने आप बता देंगे. अभी आज तुम्हाला जरा थोडं फुरसत आहे, तुम्ही सांगू शकता. त्या हिशोबाने विचारतो.
आणि मी जरा या बॅकग्राऊंडचं नसल्यामुळे मला ह्याचं जरा वाचन वगैरे पण करावं लागेल या गोष्टी. तुम्हाला असं सेट प्लॅन असतो दिवसाला 2 मिनिमम तर फिक्सच आहे, प्रत्येकाला 2 देतातच देतात. तुम्ही दुसरीकडे ते मिलन का मिलत हॉस्पिटल करून आलाय का? हां नाही तिथे जायचं. कुठे आहे ते मिलत हॉस्पिटल? अंधेरीला. तिथे काय आहे ते? अंधेरीला नाही, जोगेश्वरीला. जोगेश्वर. पण काय तिथे? तिथे काय आहे? तिथे इश्यू आहे.